तर कोकणात पाऊस येण्याआधीच गॅस संपला तर काय करायचं? फोन लावला तर सांगतात स्टॉक नाही, ऑनलाईन बघितलं तर म्हणतात पुढच्या महिन्याची तारीख. अख्ख्या भारतात हीच बोंब आहे. पण हे सर्व होतंय तरी कसं? तर चला आज एका गावाकडच्या जुन्या गोष्टीची आठवण करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला हक्काचा माणूस कोकणचा सीएम स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर कुणी म्हणतं राजकारणी भ्रष्टाचार करत आहेत, कुणी म्हणतं गॅसचा भाव वाढणार, पण याचं खरं कारण 7 समुद्र पार आहे. इराण आणि इस्रायल मध्ये जे युद्ध पेटलंय त्याने आपल्या घरातील गॅसची शेगडी कायमची विजवायची वेळ आणली. ज्या होर्मुझ समुद्रातून भारताचा 90% गॅस येतो तिथे जहाजांना येणं कठीण झालं. म्हणून आता सरकारने वेटिंग पिरियड वाढवलाय. गॅस हवा असेल तर संयम ठेवावा लागेल. पण आम्ही कोकणची माणसं संकटात रडत बसणं आमच्या रक्तात नाही. गॅस संपला म्हणून काय झालं? आमच्याकडं लाकडाच्या खोपट्या भरून आहेत. आमच्या बागेत वाळलेली जी सरपण आहेत ते आम्ही चुलीसाठी वापरतो. जी चूल आम्ही विसरत चाललो होतो तीच आता मदतीला धावून आले. गॅसच्या टंचाईमुळे आम्हाला एक गोष्ट मात्र समजली की जुनं ते सोनं असतं. शेवटी सर्वांना चुली मांडाव्याच लागतात. तर चुलीवरच्या जेवणाची चव आणि ही आत्मनिर्भरता जगात कुठेच मिळणार नाही. आता मला प्रश्न पडलाय की गॅस पुढचे काही महिने भेटलाच नाही तर शहरातल्या लोकांनी काय करायचं? तर आम्हा कोकणातल्या माणसांना तेवढा फरक पडत नाही. आम्ही रोज चुलीवरच जेवण बनवतो. तर तुम्हाला काय वाटतं, काय होईल? नक्की सांगा कमेंट मध्ये. तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि पाठवा तुमच्या कोकणी मित्राला.